नमस्कार, होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे। आज आपण छान मस्त सर्वांना आवडणारा, लहानांपासून मोठ्यांना आवडणारा असा हा कस्टर्ड केक तयार करणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला आपण बघा साखरची छान मस्त पावडर तयार करून घेऊया। अर्धा कप मी साखर घेतलेली आहे। याची छान आपण आता पिठी साखर तयार करून घेऊया। त्यानंतर आपण केकसाठी केक टीन तयार करून घेऊया। याला बघा मी तेल लावलेलं आहे, मस्त भरपूर असं तेल लावून घ्यायचं। सर्व बाजूने बघा ब्रशने व्यवस्थित तेल लावून घ्यायचं याला। आणि तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तुम्ही बटर पेपरसुद्धा वापरू शकता। जर बटर पेपर नसेल तर अशा पद्धतीने केक टीन तुम्ही तयार करू शकता। त्यानंतर बघा मी 1 चम्मच मैदा घेतलेला आहे। अशा पद्धतीने बघा मैदा संपूर्ण जे केक टीन घेतलेला आहे आपण त्याला व्यवस्थित आपण लावून घेऊया। आता आपला जो केक टीन आहे तो तयार झालेला आहे। त्यानंतर बघा मी कढई घेतलेली आहे। कढईमध्ये बघा मीठ आणि एक स्टँड घालून घेतलेलं आहे आणि कढई प्रीहीट करायला ठेवलेली आहे। त्यानंतर आपण आता मस्त छान केकचं बॅटर तयार करायला घेऊया। बघा अर्धा कप मी तेल घेतलेलं आहे। तेल तुम्ही कोणतेही वापरू शकता, फक्त तुम्ही याचं तेल वापरू नका, सरसोचं। बघा त्यानंतर पिठी साखर जी घेतलेली आहे आपण दळून ती घालूया। याची छान मस्त स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेऊया। बघा याला 1-2 मिनटं फेटल्यानंतर छान मस्त असं फ्लफी असं बॅटर आपलं तयार होतं। त्यानंतर बघा मी याच्यामध्ये मैदा घालून घेत आहे। मैदा मी टोटल 1.5 कप मैदा घालत आहे। त्यानंतर त्यामध्ये मी अर्धा कप मी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे व्हॅनिला फ्लेवरची। त्यानंतर त्याच्यामध्ये बघा मी 1 चम्मच त्यामध्ये बेकिंग पावडर घातलेली आहे। टोटल 1.5 चम्मच मी घातलेली आहे बघा। त्यानंतर पाव चम्मच मी त्यामध्ये खाण्याचा सोडा घातलेला आहे आणि चिमूटभर त्यामध्ये मीठ घातलेलं आहे, त्यामुळे केकला चव छान येते। आता हे संपूर्ण मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची गाठी पडली नाही पाहिजे। त्यानंतर बघा मी 1 कप दूध घेतलेलं आहे। आपण दूध घालून घेऊया आणि व्यवस्थित बॅटर छान मस्त मिक्स करून घेऊया। बघा हळूहळू व्यवस्थित आपण बॅटर पूर्णपणे मिक्स करून घेऊया। बघा संपूर्ण बॅटर मिक्स करून झालेलं आहे। थोडंसं घट्टसं मिश्रण वाटलं तर यामध्ये 1 ते 2 चम्मच तुम्ही दूध ॲड करू शकता। बघा मी याच्यामध्ये दूध घातलेलं आहे आणि व्यवस्थित ते मिश्रण आपण सैलसर मिश्रण बनवून घेऊया। हा जो कस्टर्ड केक आहे ना खाण्यासाठी खूप छान लागतो। लहान मुलांना तो खूप आवडतो। अशा पद्धतीने एकदा नक्की तुम्ही केक ट्राय करून बघा, खूप छान हा केक तयार होतो। त्यानंतर बघा मी चेरी घेतलेली आहे, अर्धी चेरी यामध्ये घालूया। नंतर बाकी जे चेरी राहिली ती मस्त वरून छान मस्त सजावट करूया केकला। बघा चेरी घातल्याने या केकची चव खूप छान येते। अगदी मार्केटमध्ये जो ब्रिटानिया केक मिळतो ना अगदी तसाच हा केक आपला तयार होतो। बघा मस्त बॅटर आपलं तयार झालेलं आहे। आता जो आपण केक टीन तयार करून घेतलेला आहे त्यामध्ये आपण हे बॅटर घालून घेऊया। बघा आता संपूर्ण जे बॅटर केलेलं आहे आणि याला आपण व्यवस्थित घालून घेऊया। मस्त आपला हा कस्टर्ड केक तयार होतो, कमी खर्चामध्ये आणि चविष्ट असा केक आपला तयार होतो। बघा अशा पद्धतीने जो केक टीन आहे तो टॅप करून घ्यावा, त्यामध्ये जे एअर बबल असतील ते निघून जातील। त्यानंतर आपण जी टुटी फुटी ठेवलेली आपली चेरी ते घालूया, मस्त छान केकला सजवूया आणि वरून चेरी घातली ना चवीला पण खूप छान लागतो आणि केक दिसायला पण सुंदर होतो आपला। आता आपण केक शिजायला ठेवूया, बेक करायला ठेवूया। बघा 30 ते 35 मिनटं आपण मंद आचेवर हा केक ठेवणार आहोत झाकून। 30 ते 35 मिनटांना आपण एक वेळा केक आपला चेक करून पाहूया। बघा मस्त आपला खमंग असा केक तयार झालेला आहे। बघा आपण चाकूनसुद्धा आपण चेक करून बघूया आपला केक पूर्णपणे शिजला की नाही। बघा मस्त केक आपला शिजलेला आहे। आता आपण हा केक काढून घेऊया। बघा केक आपला मस्त तयार झालेला आहे। आता आपण हा केक पूर्णपणे थंड झाल्यानंतरच कट करायचा। बघा आता पूर्णपणे याच्या ज्या कडा आहेत पूर्ण चाकूने अशा पद्धतीने मस्त मोकळ्या करून घ्यायच्या आणि एका डिशमध्ये आपण हा केक काढून घेऊया। बघा अशा पद्धतीने केक सध्या गरम आहे, तुम्ही केक संपूर्ण थंड झाल्यानंतरच काढा। आता माझी छोटी मुलगी येणार आहे त्यामुळे मला केक आत्ताच हा डिमोल्ड करावा लागणार आहे। बघा अशा पद्धतीने बघा आपण पूर्णपणे जो केक आहे मस्त काढून घेऊ। मस्त असा बाहेरचा केक दिल्यापेक्षा अशा पद्धतीने तुम्ही घरी मस्त घरगुती केक बनवून तुम्ही देऊ शकता मुलांना। असा हेल्दी केक आपण घरी तयार करू शकता। बघा किती छान मस्त खमंग असा केक तयार झालेला आहे। परत आपण एक डिश ठेवूया आणि केक सर्व्ह करून घेऊया। बघा किती मस्त केक आपला तयार झालेला आहे। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला रेसिपी माझी कशी वाटलेली आहे। बघा खूप छान मस्त असा केक झाला होता, चवीला तो खूप छान झाला होता। माझ्या मुलीला खूप आवडला होता केक। बघा मस्त असा सॉफ्ट असा केक
तयार झालेला आहे. क्रिसमसला म्हणा किंवा मुलांना सुट्ट्या लागल्या आणि उन्हाळ्यामध्ये तर मुलांना नवीन नवीन काही ना काही खायला लागतंच. तर अशा पद्धतीने तुम्ही केक नक्की बनवा. बघा मस्त मुलं आनंदाने खातील. मग आपला केक तयार झालेला आहे. खूप छान हा केक तयार झालेला होता. त्यानंतर माझी मुलगी ट्युशनवर आली आणि ती खाऊन तुम्हाला सांगते केक कसा झाला आहे. बघा तिला केक खूप आवडला होता. आमच्या युक्ताने हाच केक खाल्ला 1 ते 2 दिवस. चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत